हाय फ्रेंड्स, बघा ए पासून सुरू होणारे इंग्लिश शब्द आपण पाहतोय। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। तसेच आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील। बघा, पहिला शब्द तुमच्या समोर आहे एंटिसिपेटरी। एक ॲडजेक्टिव्ह आहे, मराठीत अर्थ होतो आगाऊ किंवा अटकळीचे। वाक्य बघा, वाक्यावरून लक्षात येईल द अँटिसिपेटरी पेन्शन ऑफ द ऑफिसर। अधिकाऱ्याची आगाऊ पेन्शन। अँटिसिपेटरी पेन्शन म्हणजे आगाऊ पेन्शन, ठीक आहे। अधिकाऱ्याची आगाऊ पेन्शन शुड बी अप्रॉक्सिमेटली Rs 30,000 पर मंथ। अधिकाऱ्याची आगाऊ पेन्शन दरमहा अंदाजे 30,000 रुपये असावी। अप्रॉक्सिमेटली अंदाजे 30,000 रुपये पर मंथ, प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये असावी, ठीक आहे। अँटिसिपेटर म्हणजे काय? आगाऊ, लक्षात राहू द्या। पुढे बघा, पुढचा शब्द आहे अँटी करप्शन। एक ॲडजेक्टिव्ह आहे, मराठीत अर्थ होतो भ्रष्टाचार विरोधी। वाक्य बघा, वाक्यावरून लक्षात येईल दिस इज अ वेबसाईट कॉल्ड रॉस्पिल दॅट्स अँड अँटी करप्शन साईट। ही रॉस्पिल नावाची वेबसाईट जी एक भ्रष्टाचाराविरुद्ध साईट आहे। दॅट्स म्हणजे जी आहे काय? अँटी करप्शन साईट, भ्रष्टाचाराविरुद्ध साईट आहे। दिस इज अ वेबसाईट, ही एक वेबसाईट आहे कॉल्ड रॉस्पिल, रॉस्पिल नावाची। समजलं असेल, अँटी करप्शन म्हणजे भ्रष्टाचार विरोधी। पुढे बघा, पुढचा शब्द आहे अपेक्स। नाउन आहे, मराठीत अर्थ होतो शिखर, कळस किंवा शिरोबिंदू आणि शेंडा, ठीक आहे। बघा, शिखर, कळस, शिरोबिंदू, शेंडा। वाक्य बघा, द किंग ऑज, राजा होता ॲट द अपेक्स ऑफ सोसायटी। राजा हा समाजाच्या शिखरावर होता। अपेक्स ऑफ सोसायटी म्हणजे समाजाच्या शिखरावर, ॲट, ठीक आहे। ॲट द अपेक्स ऑफ सोसायटी, समाजाच्या शिखरावर। द किंग ऑज, राजा होता, ठीक आहे। वाक्य फोडून फोडून वाचा, समजत जातील। पुढे बघा, पुढचा शब्द आहे अपॉलॉजी। नाउन आहे, मराठीत अर्थ होतो माफी, क्षमायाचना किंवा दिलगिरी। वाक्य बघा, ही काय करते? ही व्यक्ती हिला माफी मागते म्हणजे अपॉलॉजी, ठीक आहे, माफी, त्यावरून लक्षात ठेवा। बघा, वाक्य कसं आहे? शी मम्बल्ड अँड अपॉलॉजी अँड लेफ्ट। शी मम्बल्ड, ती गुणगुणली किंवा पुटपुटली, अँड अपॉलॉजी किंवा तिनं क्षमा मागितली, अँड लेफ्ट आणि निघून गेली, अशा प्रकारे लक्षात ठेवा। पुढे बघा, पुढचा शब्द आहे अपील। एक वर्ब आहे आणि नाउन सुद्धा आहे। आव्हान करणे, विनंती करणे हे वर्ब म्हणून आहेत आणि विनंती आणि आव्हान ही नाउन म्हणून आहेत। वाक्य बघा, वाक्यावरून लक्षात येईल शी विल अपील, ती अपील करेल, अगेन्स्ट, विरोधी, द जज डिसिजन, न्यायाधीशाचा जो निर्णय होता त्याच्या विरुद्ध ती अपील करेल, अशा प्रकारे लक्षात ठेवा। पुढे बघा, हे विनंती आणि आव्हान हे जे नाउन आहे याच्याशी संबंधित हे वाक्य आहे। जसं की वाक्य बघा, द अपील वॉज रिजेक्टेड बाय द हायकोर्ट। अपील उच्च न्यायालयाने फेटाळली असं आपण म्हणतो, किंवा रिजेक्ट केली, नाकारली, अशा प्रकारे, ठीक आहे, लक्षात राहू द्या। अपीलला ज्यादा तर आपण अपीलच म्हणतो। पुढे बघा, पुढचा शब्द आहे अपियर। एक वर्ब आहे, मराठीत अर्थ होतो दिसणे, दिसू लागणे किंवा आणखीन एक अर्थ आहे बघा याला प्रकट होणे। बघा, जिन तुमच्या समोर प्रकट झाला म्हणजेच अपियर झाला किंवा दिसू लागला, अशा प्रकारे लक्षात ठेवा, ठीक आहे। वाक्य बघा, आता वाक्यावरून लक्षात येईल ही विल अपियर, तो दिसेन, इन द रोल ऑफ मीडिएटर, तो मध्यस्थाच्या भूमिकेत दिसणार आहे, अशा प्रकारे, ठीक आहे। मध्यस्थाच्या भूमिकेत दिसणार आहे, मीडिएटर, मध्यस्थ। अपियर, दिसेन, ठीक आहे। विल भविष्यकाळातली रचना आहे, हे सांगते विल, ठीक आहे। पुढे बघा, पुढचा शब्द आहे अपिअरन्स। एक नाउन आहे, मराठीत अर्थ होतो देखावा, पेहराव किंवा दर्शन। वाक्य बघा, नेव्हर जज पीपल बाय दिअर अपिअरन्स, म्हणजे काय? लोकांच्या दिसण्यावरून त्यांना जज करू नका। नेव्हर जज
पीपल लोकांना जज करू नका बाय दिअर अपिअरन्स म्हणजे त्यांच्या दिसण्यावरून, ठीक आहे, त्यांच्या पेहरावावरून, त्यांच्या देखाव्यावरून त्यांना जज करू नका, ठीक आहे. अपिअरन्स म्हणजे पेहरावा किंवा देखावा, लक्षात राहू द्या. पीज एक वर्ब आहे, मराठीत अर्थ होतो राग इत्यादी शांत करणे. ही व्यक्ती हिला शांत करते म्हणजे अपीज करते, यावरून लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी ही ट्रायड, या ठिकाणी शी असायला पाहिजे होतं, आपण शी घेऊया या ठिकाणी हिच्या जागेला, यावर, ठीक आहे, इमेजशी संबंधित होईल. शी ट्रायड, तिनं प्रयत्न केला, टू अपीज शांत करण्याचा, द क्राईंग चाइल्ड रडणाऱ्या मुलाला, बाय गिविंग हिम अ कॅन्डी त्याला कॅन्डी देऊन तिनं त्या मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारे लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढे बघा पुढचा शब्द आहे अपीजमेंट. एक नाउन आहे, मराठीत अर्थ होतो तुष्टीकरण किंवा समाधान. बघा वाक्य ही डिनाइड त्यानं नाकारलं, देअर इज अ पॉलिसी ऑफ अपीजमेंट तुष्टीकरणाचं धोरण असल्याचं त्यांना नाकारलं किंवा समाधानाचं धोरण असल्याचं त्यांना नाकारलं, अशा प्रकारे अपीजमेंट म्हणजे तुष्टीकरण किंवा समाधान, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा शब्द आहे अपेंडिक्स. एक नाउन आहे, मराठीत अर्थ होतो परिशिष्ट किंवा एक इंद्रिय पण आहे ज्याला आपण अपेंडिक्स असं म्हणतो, ठीक आहे. या ठिकाणी बघा इंद्रिय आहे अपेंडिक्स, पण या ठिकाणी परिशिष्ट त्याला पण काय म्हटलं जातं, अपेंडिक्स. बघा हे परिशिष्ट आहे, ठीक आहे. वाक्य बघा, वाक्यावरून लक्षात येईल, फुल डिटेल्स पूर्ण माहिती आर गिव्हन इन अपेंडिक्स 3 पूर्ण माहिती दिलेली आहे. इन म्हणजे मध्ये, अपेंडिक्स 3 3 नंबरचं जे अपेंडिक्स आहे म्हणजे 3 नंबरचं जे परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा. अपेंडिक्स म्हणजे परिशिष्ट किंवा एक इंद्रिय पण आहे अपेंडिक्स, ठीक आहे. अपेंडिक्सचा आजार आपण असं बोलतो, ठीक आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग.